कृषीप्रधान देश असलेल्या भारतात द्राक्ष शेती ही एक महत्त्वाची फळशेती मानली जाते. याच द्राक्षांचा एक महत्त्वाचा प्रक्रिया उद्योग म्हणजे मनुका तयार करण्याचा व्यवसाय. या व्यवसायाबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मनुका बनवण्याच्या प्रोसेसमध्ये सुरुवातीला शेतकऱ्यांकडून कच्चा माल घेतला जातो. यामध्ये दर्जेदार, गोडसर व बिया नसलेली द्राक्षे सर्वाधिक वापरली जातात. ही द्राक्षे अल्कली सोल्युशन किंवा तेलात बुडवून ठेवतात, ज्यामुळे वाळवणे सोपे होते. मनुका तयार होण्यासाठी 15 दिवस हे द्राक्ष रॅकमध्ये वाळवण्यासाठी घालतात. जसजसे द्राक्ष वाळत जातील ते खालच्या रॅकमध्ये येऊन पडतात. नैसर्गिकरित्या मनुका तयार होण्यासाठी 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असतं. याला दर 2-3 दिवसांनी कार्बोनिलचा स्प्रे दिला जातो. पाऊस आला तर हे द्राक्ष खराब होऊ शकतात, त्यामुळे शेडनेट तयार करून प्लॅस्टिकने हे रॅक कव्हर केले जाते. 15 दिवसानंतर मनुका तयार झाल्यावर छोट्याशा वॉशिंग मशीनमध्ये घालून 2-3 वेळा स्वच्छ केले जाते. यामधील कचरा निघून जाण्यासाठी नेटिंग मशीनचा वापर करतात. त्यानंतर आकार, रंग आणि दर्जेनुसार ग्रेडिंग आणि सॉर्टिंग करून विक्रीसाठी पॅक केले जाते. मनुका सहज साठवता येत असून याला चांगला नफा मिळत असल्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरत आहे. मनुका तयार करण्याचा व्यवसाय हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात यशस्वी होत असून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी हा एक उत्कृष्ट पर्याय ठरत आहे. तर तुम्हाला मनुका तयार करण्याच्या या व्यवसायाबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा.